मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा व्लॉग चालू होते सकाळी 11 वाजता. सो घरातली सगळी कामं उरकलेली आहेत आणि आता टाईम आहे स्किन केअरचा, कारण बाळ झोपलं आहे. सो स्किन केअरमध्ये मी पहिले लावते आहे लिप बाम. हे जे काही लिप बाम आहे ना, हे खूप जास्त छान आहे ॲक्च्युली. तुमचे लिप्स आहेत ना, खूप टॅन जर झालेलं असेल ना, तर ह्यानं ते जातात. आणि हे कोणत्या ब्रँडचं आहे ते मला इथे दिसत नाही आहे ॲक्च्युली. याच्यावर ॲक्च्युली लिहिलेलंच नाही की काय ब्रँडचं आहे. आणि याचं झाकण तर माझ्या मुलीनं टाकून दिलं. येस, असं पिंकिश शेड आहे याचं. आणि जर तुमचे पिगमेंटेड लिप्स असेल ना, त्याच्यासाठी हा खूप छान आहे. मला त्याचं आठवत नाही आहे नाव. जर मला आठवलं ना तर मी नक्की देईन मग. आणि त्याच्यानंतर खूप दिवसांनंतर मी आज स्किन केअर करते आहे. ओके, सो मॉइश्चरायझर. ओके, आणि मी हे मॉइश्चरायझर असंच म्हणजे ठेवते आहे. आणि याच्याबरोबर मी लावते व्हिटॅमिन सीचं सिरम. आणि हे पण सिरम खूप जास्त चांगलं आहे. हे मी आय गेस लास्ट 2-3 वर्ष झालं हे एकच सिरम वापरते आहे. काही जास्त म्हणजे असं रिझन नाही आहे, बट स्किन आहे ना इव्हन टोन राहते याच्यामुळे. सो दॅट्स वाय मी हे वापरते. आणि हे खूप कमी वापरायचं. हे मी कधी कधी रात्री पण वापरते. आणि ही माझी बॉटल आय गेस संपत आली आहे. आणि ही माझी 4थी बॉटल आहे. ओके, स्वीस याच्यामध्येच मी मिक्स करते हे. ओके, दॅट्स इट. 3च थेंब जास्त होऊन जातं. सो मी असा विचार करत होते की एखाद्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्किन केअरचं जे काय माझे प्रॉडक्ट आहेत ना, त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे. सो असा माझा विचार ॲक्च्युली चालू आहे. पण त्या दिवशी जो मेकअप केला मी माझ्या बहिणीच्या साखरपुड्याला, त्यानंतर आता माझ्या अर्धे निम्मे प्रॉडक्ट आहेत ना, कोणत्या बॉक्समध्ये टाकलेत हेच मला आठवत नाही. सो मला आधी ते गोळा करावं लागेल सगळे, आणि मग त्याच्यावरती व्हिडिओ बनवावं लागेल. सो हे थोडंसं पेनिट्रेट होऊन द्यायचं आपल्या स्किनमध्ये. आणि ह्यानं थोडीशी ऑइली स्किन होते, पण जेल मॉइश्चरायझर होतं त्याच्यामुळे मॅनेज होऊन जातं. ओके, आणि आता कॉम्पॅक्ट. आणि माझ्या कॉम्पॅक्टची हालत बघा. याचं वरचं, जेव्हा तुमची मुलगी पण तुमच्याबरोबर सगळं मेकअप करत असते ना, तेव्हा हे हालत असतं. आणि माझ्या बाबतीत ना बहुतेक वेळा असं घडतं, म्हणजे बऱ्याचदा असं घडतं. ओके, सो मला कॉल येतो इट्स ओके. सो बरेचदा असं घडतं की मला जेव्हा कोणत्या इम्पॉर्टंट फंक्शनला जायचं असतं ना, तेव्हा माझी स्किन खूप डल होऊन जाते. आणि एरवी दररोज माझी स्किन खूप चांगलं असते. तर याच्यावरती आता काय उपाय करावा हे मला काय कळत नाही. कारण मी खूप जास्त माझ्या स्किनला इरिटेशन पण देत नाही की नको बाबा की चांगलं दिसले पाहिजे स्किन. सो आता तुम्ही बघते माझी स्किन किती चांगली दिसते. आणि त्या दिवशी माझी स्किन खूप जास्त टायर्ड वाटत होते. आणि रिझन बिंग की ना, माझं बाळपण सारखं रात्रीचं उठतं आता. आता माझ्या बाबतीत उलटं घडते, कारण माझी साईशा जी होती ती खूप लहान महिन्यांमध्ये होती, 3-4 मध्ये, तेव्हा ती उठत होती खूप जास्त रात्रीची. आणि माझं बाळ जे आहे ते 3-4 महिने आय गेस 9-10 महिन्यापर्यंत ते उठतच नव्हतं रात्रीचं. मी उठून उठून त्याला फीड करत होते. आणि आता उलटं झालं. आता तो सारखाच उठतोय रादर खूप जास्तच उठतोय. सो त्याच्यामुळे काय होतं की मला हे खूप जास्त अंडर आयचे काय म्हणतात डार्क स्पॉट्स पण खूप आलेले आहेत. आणि स्किन पण खूप जास्त असं दिवसभर खूप हेवी आणि टायर्ड फील होतं. सो येस. आणि आता बघूयात दिवसभर काय काय करते.
हॅलो, तर आता वाजले आहे संध्याकाळचे 5 आणि आमची साईशा बघतीये तारक मेहता का उलटा चष्मा. सो आज तिला मी काय अभ्यास देणार नाही, कारण आजच तिची एक्झाम संपली आहे आणि 4-5 दिवस तिला मी दररोज घेत होते 2-2 तास. सो आज तिला थोडंसं रेस्ट आहे आणि बाळ झोपलं आहे. सो येस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ॲक्च्युली इट्स गुड इव्हनिंग. आणि हा उठला आता. आणि ना आता इंद्राने नवीन गोष्ट शिकला आहे, पप्पी द्यायचं की आपल्या गालावर. बट व्हॉट ही डूज की जेव्हा तो पप्पी घ्यायला येतो त्याचे जे 2 सशासारखे उंदरासारखे जे काय दात आहे तीक्ष्ण, त्याने इतक्या जोरात आपला गाल हात सगळं चावतं. जिथं जिथं आपण त्याला पप्पी देतो अशी ना तसं चावतं. असं नवीन शिकले, नवीन. हो ना बाळा? दात कुठे तुझे? नो नो. हा सी काय चालले बा? अरे नको चाव नको. नो नो. इंद्रू ए बाळा नको तुझ्या अशा आयशा त्याला पाणी त्याने पिलंय. इंद्रने नीट तोंडाला बघा काय केलं. इकडे बाळा बघू दे. दे 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 दे. सी स्केच पण खाल्लाय त्यानं. बघू दे बाळा. आणि इथं बघ.